जय जय रघुवीर समर्थ. दशक पाचवे. समास सातवा. बद्ध लक्षण नाम. श्रीराम. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जेती श्रीराम. ऐकतयांचे लक्षण, चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्ष साधक जाण, चौथा सिद्ध श्रीराम. या चौघां विरहित काही, सचराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्वही, विशद करू श्रीराम. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण, कैसी जाणावी श्रीराम. श्रोती व्हावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष साधक आणि सिद्ध, पुढे निरोपिले श्रीराम. समर्थ श्रोत्यांना सांगतात की ह्या चराचर सृष्टीमध्ये अनंत प्रकारची माणसं आहेत. त्यांची अपारदाटी झाली आहे. काही ज्ञानी आणि बरीचशी अज्ञानी माणसं या सृष्टीमध्ये गर्दी करून आहेत. त्यांचे एकूण 4 वर्ग आहेत. ते 4 वर्ग म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. एक लक्षात घेण्याची गोष्ट काय तर या 4 वर्गाव्यतिरिक्त 5वा वर्ग या माणसांनी भरलेल्या चराचर सृष्टीत नांदत नाही. हे 4 वर्ग मी आता तुम्हाला विशद करून सांगतो. लक्ष माझ्या निरूपणावर जरा केंद्रित करा. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षु कुठल्या लक्षणांनी ओळखावा, साधक आणि सिद्ध पुरुषाला नेमके कसे ओळखावे, हे सारे आता तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतो. श्रोत्यांनी सावधचित्ताने प्रथम बद्ध कसा असतो ते नीटपणे ऐकावे. त्यानंतर मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची लक्षणे आणि त्यांचे वर्णन पुढे सांगेन. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविण दाही दिशा, शून्याकार श्रीराम. भक्त ज्ञाते तापसी, योगी वीतरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी, येणार नाही श्रीराम. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम, परमार्थ पंथ श्रीराम. तयास न दिसे सच्छास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र, तोही न दिसे श्रीराम. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य श्रीराम. बद्ध कोणाला म्हणतात, तो कुठल्या लक्षणांनी ओळखला जातो ते आता सांगतो. जन्मांधाला वास्तविक दिवस आणि रात्र हे दोन्ही सारखेच. तो आंधळा अंधारात चालायला लागला तर त्याला दाही दिशा शून्य असतात. त्याला दिशांचे भानच नसते. त्याप्रमाणे प्रापंचिक वृत्तीचा संसारी माणूस अज्ञानाच्या अंधारात आयुष्यभर दिशाहीनपणे चाच पडत राहतो. त्याला बद्ध म्हणतात. भगवंताचा परमभक्त, ज्ञानी पुरुष, तपाचरणात रममाण झालेला योगी पुरुष, विरक्त संन्यासी जरी समोर आला तरी बद्ध माणसाला त्याच्या भोवती पडलेल्या अज्ञानाच्या गडद अंधारामुळे दिसत नाही. इतकेच काय, कर्म आणि अकर्म, धर्म आणि अधर्म तर त्याला कळत नाहीच, परंतु परमार्थाचा सुगम मार्ग त्याला दिसत नाही. शास्त्र, संत संगत, सत्पात्र ब्राह्मण माणूस, पवित्र असा सन्मार्ग ह्यातले तो काही जाणत नाही आणि प्रपंचाने आंधळा झाल्यामुळे त्याला हे सारे दिसत नाही. त्याला सार म्हणजे काय, असार म्हणजे काय ते कळत नाही. स्वधर्माचा आचार काय हे त्याला जाणवत नाही. परोपकार म्हणजे काय हे त्याला ठाऊक नाही, की दानाचे पुण्य काय हे त्याच्या जाणीवेच्या कक्षेत कधीही येतच नाही. नाही पोटी भूतदया, नाही शुचिष्मंत काया, नाही जनासी निववावया, वचन मृद श्रीराम. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध श्रीराम. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, या नाव बद्ध श्रीराम. न कळे परमार्थाची खूण,
न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नावबद्ध श्रीराम. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ, या नावबद्ध श्रीराम. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नावबद्ध श्रीराम. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला, या नावबद्ध श्रीराम. जो बद्ध आहे त्याच्यापाशी भूतदया नाही, त्याच्या पोटी सर्व भूतमात्रांविषयी कधी दया उत्पन्नच होत नाही. त्याच्या एकूणच अस्तित्वाला शुद्धता म्हणजे काय हे ठाऊक नाही की लोकांचे मन निववेल अशी मृदू तलम शब्दांची प्रासादिक वाणी नाही. त्याला कशाकशाचा गंधसुद्धा ठाऊक नाही. हे सांगताना समर्थ श्रोत्यांना सांगतात की त्याला भक्तीच्या वाटा ठाऊक नाहीत. ज्ञान म्हणजे काय हे त्याला कळत नाही. वैराग्याची जाणीव नाही. ध्यानधारणा, मोक्ष, भगवंत प्राप्तीचे साधन, देवासंबंधी निश्चयात्मक ज्ञान, संतसज्जनांची वृत्ती, परमार्थाच्या खाणाखुणा, अध्यात्म निरूपण, आपण कोण आहोत आणि आपल्या अस्तित्वाची नेमकी खूण काय यातले त्याला काहीही कळत नाही. त्या बद्धाने चुकूनसुद्धा जीवाचे मूळ कधी शोधले नाही. साधनाचे फळ काय हे त्याला ठाऊक नाही. शुद्ध तत्त्वज्ञान कधी जाणून घेतले नाही. बंधन म्हणजे काय आणि मुक्तीची लक्षणे कुठली हे त्याला अजिबात लक्षातच येत नाही. विलक्षण अशी परमात्म वस्तू अनुभवयाचे त्याच्या कधी मनातच येत नाही. संत सज्जनांनी सांगितलेला शास्त्रांचा अर्थ त्याला समजत नाही. आत्महित जपण्याचा स्वार्थ कळत नाही की कधी कुठल्या अप्रतिम अशा सुंदर संकल्पाने आपण बांधले गेलो आहोत हे त्याला जाणवतच नाही. त्याला बद्ध म्हणतात. जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थव्रतदान पुण्य काहीच नाही श्रीराम. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नावबद्ध श्रीराम. जे ज्ञानविषयी उणे, तेथे कैची ज्ञानाची लक्षणे. बहुसाल कुलक्षणे, या नावबद्ध श्रीराम. नाना प्रकारींचे दोष, करिता वाटे परमसंतोष. बाष्कळपणाचा हव्यास, या नावबद्ध श्रीराम. आत्मज्ञानाचा अभाव हे बद्धाचे महत्त्वाचे लक्षण. तीर्थक्षेत्रावर जाणे नाही, कसले व्रत नाही, दानाचे पुण्य नाही, दयावृत्ती नाही की करुणेचा तीव्र पाझर नाही, आर्जवी बोलणे नाही, अपार मैत्री कुणाशी केलेली नाही, शांती आणि क्षमा म्हणजे काय हे मुळात कळतच नाही, ज्ञान म्हणजे काय हेच मुळात ठाऊक नाही. तिथे ज्ञानाची लक्षणे कुठून उमटणार. नाना तऱ्हेच्या दोषांचे आचरण करण्यात धन्यता बाळगणाऱ्याला आणि बाष्कळपणाचा अतिरेक असणाऱ्याला बद्ध म्हणतात. बहुकाम, बहुक्रोध, बहुगर्व, बहुमद, बहुद्वंद्व, बहुखेद, या नावबद्ध श्रीराम. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषय, बहुलोभ, बहुकर्कश, बहुअशुभ, या नावबद्ध श्रीराम. बहुग्रामीण, बहुमत्सर, बहुअसूया तिरस्कार, बहुपापी, बहुविकार, या नावबद्ध श्रीराम. बहुअभिमान, बहुताठा, बहुअहंकार, बहुफाटा, बहुकुकर्माचा साठा, या नावबद्ध श्रीराम. बहुकापट्य, वादविवाद, बहुकुतर्क, भेदाभेद, बहुक्रूर कृपामंद, या नावबद्ध श्रीराम. बहुनिंदा, बहुद्वेष, बहुअधर्म, बहुअभिलाष, बहुप्रकारींचे दोष, या नावबद्ध श्रीराम. समर्थ म्हणतात की बद्धाच्या ठिकाणी अनेक दोषांचा फार मोठा साठा असतो. त्याच्यापाशी कामवासना प्रबळ असते, अनावर क्रोध असतो, गर्व आणि मद रंध्रारंध्रातून वाहत असतो, मानसिक द्वंद्व पराकोटीला पोहोचलेले असते, त्याला अपरंपार खेद वाटत असतो, दर्प, दंभ,
विषयवासना, अपरंपार लोभ तर त्याच्यापाशी असतोच, परंतु बोलणे कर्कश आणि अशुभ विचार, गावगुंडगिरी, माणसांविषयक मत्सर भावना, विलक्षण असूया, तिरस्कार, खूप प्रकारचे विकार आणि पापी मन, फुकटचा अभिमान, खूप ताण, अहंकार, विचारांना फाटे फोडण्याची वृत्ती त्याच्यापाशी नांदत असते. कुकर्मांचा न संपणारा साठा तो बाळगून असतो. मन कपटी आणि नाहक वादविवाद, कुतर्कांचे भेदाभेद, क्रूर मन ही बद्धाची काही लक्षणे, खूप निंदा नालस्ती आणि द्वेषबुद्धी, अधर्माने जगणे, खूप मोठी अभिलाषा असे अनेक प्रकारचे दोष बद्धापाशी एकवटलेले असतात. श्रीराम. बहुभ्रष्ट अनाचार, बहुनष्ट एकंकार, बहु आनित्य अविचार, या नाव बद्ध श्रीराम. बहुनिष्ठुर बहुघातकी, बहुहत्यारा बहुपातकी, तपीळ कुविद्या अनेकी, या नाव बद्ध श्रीराम. बहुदुराशा बहुस्वार्थी, बहुकळह बहु अनर्थी, बहुडाईक दुर्मती, या नाव बद्ध श्रीराम. बहुकल्पना बहुकामना, बहुतृष्णा बहुवासना, बहुममता बहुभावना, या नाव बद्ध श्रीराम. बहुविकल्पी बहुविषादी, बहुमूर्ख बहुसंबंधी, बहुप्रपंची बहुउपाधी, या नाव बद्ध श्रीराम. बहुवाचाळ बहुपाषांडी, बहुदुर्जन बहुथोतांडी, बहुपैशून्य बहुखोडी, या नाव बद्ध श्रीराम. बहुअभाव बहुभ्रम, बहुभ्रांती बहुतम, बहुविक्षेप बहुविराम, या नाव बद्ध श्रीराम. बहुकृपण बहुखंदस्ती, बहुअदेखणा बहुमस्ती, बहुअसत्क्रिया व्यस्ती, या नाव बद्ध श्रीराम. बद्धांची लक्षणे सांगताना समर्थ पुढे म्हणतात की बद्ध हा भ्रष्टाचारी, अनाचारी, नष्टवृत्तीचा, सबगोलंकार म्हणजे खुशाल चेंडू मनोवृत्तीचा, अनीती माजवणारा, अविचारी असतो. तो निष्ठुर आणि घातकी प्रवृत्तीचा असतो. खुंशीपणा त्याच्या नसानसातून वाहत असतो. पातकांची न संपणारी यादी त्याच्यापाशी असते. तापट आणि कुविद्येने माखलेला असतो. स्वार्थी मनात दुराशा नांदत असतात. तंटेखोर आणि अनर्थ माजवणारा असतो. उभा दावा धरणारा, वाईट बुद्धीचा असतो. कल्पना, कामना, तृष्णा, वासना, ममता, भावना यांचे अतर्क्य मिश्रण त्याच्यापाशी असते. विकल्प, विषाद, मूर्ख, संबंधीपणा, प्रपंची आणि अनेक उपाध्या यांना सोबत घेऊन तो नांदत असतो. बहुवाचाळ, पाखंडी विचारांचा, दुर्जनी आणि थोतांडीपणा असणारा, खोड्या आणि लबाडी वृत्तीचा तो असतो. नास्तिकपणा, भ्रम, अज्ञानाचा गडद अंधार लपेटून घेणारा, चंचल स्वभावाचा आणि आळशी असतो. तो खूप कृपण असतो. दांडग्या प्रवृत्तीचा, मत्सरी स्वभावाचा, मस्तीखोर, वाईट कृत्यात रममाण झालेला हा बद्ध असतो. परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान, या नाव बद्ध श्रीराम. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसारभार जोजार, या नाव बद्ध श्रीराम. सत्संगाची नाही गोडी, संतनिंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध श्रीराम. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध श्रीराम. नेत्री द्रव्यदारा पाहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी, या नाव बद्ध श्रीराम. काया वाचा आणि मन, चित्तवित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध श्रीराम. इंद्रिये करून निश्चळ, चंचळ होऊ नेदीपळ, द्रव्यदारेसी लावी सकळ, या नाव बद्ध श्रीराम. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ,
द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. बद्ध माणसांची लक्षणे सांगताना समर्थ एक फार महत्त्वाचा विचार प्रामुख्याने असे मांडतात की बद्ध नेहमी अतिशय हावऱ्यावृत्तीने द्रव्य जमा करण्यात आणि वैषयिक पातळीवर स्त्रियांना अनुभवण्यात परमोच्च सुख मानतात. त्यामुळे परमार्थाविषयी त्यांच्या तनामनात अज्ञानाचा अंधार दाटून आलेला असतो. किंबहुना अज्ञानाच्या खाचखळग्यांच्या वाटेवरून वाटचाल करीत असल्यामुळे त्यांना परमार्थाविषयक घृणा वाटत असते. प्रपंचाविषयक मात्र उदंड ज्ञान बद्धाने कमावलेले असते. त्यांना समाधान म्हणजे काय याचे ज्ञानच झालेले नसते. म्हणून तर बद्ध परमार्थाचा अनादर करण्यात धन्यता मानतो आणि प्रपंचाचा अत्यादराने स्वीकार करतो. संसाराचे ओझे शिरावर बाळगण्यात त्याला आनंद मिळतो. बद्धाला संतसंगाची अजिबात गोडी वाटत नाही. किंबहुना संत सज्जनांची निंदानालस्ती करण्यात त्याला खूप आनंदच मिळतो. देहबुद्धीने जगण्याची बेडी त्याने स्वखुशीने घालून घेतलेली असते. त्याच्या हातात द्रव्याची माळ असते, चित्तात बायकोचे ध्यान असते, संतसंगाचा दुष्काळ असतो. डोळ्यांनी द्रव्यदारा म्हणजे धन आणि बाई पाहावी, कानांनी द्रव्यदारा ऐकावी, चिंतन द्रव्यदारेचेच करावे, काया वाचा मने चित्त वित्त प्राण सर्वार्थाने द्रव्यदाराचे भजन करावे. द्रव्य आणि दारा यांच्या पायी आपली सर्व इंद्रिये निश्चल करून क्षणभर चंचल होऊन न देता तो बद्धसेवेला लावतो. थोडक्यात काय तर प्रत्येक क्षण द्रव्यदारातच घालवायचे. तेच त्याचे तीर्थक्षेत्र, तोच त्याचा परमार्थ, तोच बद्धाचा संपूर्ण स्वार्थ. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेची सकळ, या नाव बद्ध श्रीराम. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध श्रीराम. घटिका पळ निमिषभरी, दुश्चित नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम. तीर्थयात्रा दान पुण्य, भक्तिकथा निरूपण, मंत्रपूजा जपध्यान, सर्वही द्रव्यदारा श्रीराम. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषयध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध श्रीराम. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण, ऐकतेही ओळखण, पुढिलिये समासी श्रीराम. वेळ अजिबात फुकट न घालवता प्रत्येक क्षण जो फक्त संसार चिंतांमध्ये व्यग्र राहतो, संसारासंबंधी फक्त कथावार्ता करायची, प्रपंचाव्यतिरिक्त कशासंबंधीही बोलायचे नाही, ही ज्याची जणू व्रतप्रतिज्ञा आहे तो बद्ध. त्यामुळे तो अनेक प्रकारच्या चिंतांची ओझी वाहत बसतो, नाना प्रकारचे संसारातले उद्वेग सहन करीत बसतो, अनेक प्रकारची दुःखे आपल्या मागे लावून घेतो आणि मुख्य म्हणजे परमार्थाचा त्याग करतो. त्याचे नाव बद्ध. घटका पळे तर राहू द्या बाजूला, प्रत्येक निमिष परमार्थाकडे चित्त विचलित होणार नाही याची काळजी घेत सदा सर्व काळ द्रव्यदाराचेच फक्त चिंतन करतो आणि तीर्थस्थळे, पूजा अर्चा, जप आणि ध्यान, भक्तिकथा आणि निरूपण, मंत्र हे सारे फक्त द्रव्यदाराचे करतो तो बद्ध. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, रात्र दिवस ज्याला फक्त विषय कामनेचा ध्यास लागला आहे आणि त्यासाठी ज्याला क्षणाची उसंत नाही, त्याचे नाव बद्ध. समर्थ म्हणतात की बद्धाचे लक्षण हे असे आहे, मुमुक्षुपणा आला की बद्ध पालटतो. त्या मुमुक्षूची ओळख पुढल्या समासात समजावून सांगतो, ती आपण सावधचित्त होऊन ऐकावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास 7वा. श्री सीताकांत स्मरण. जय जय राम. श्रीराम.